लाडक्या बहिणींमुळे विकास निधी येण्यास विलंब. इंदापूरमध्ये घरकुलाचा धनादेश वाटपाच्या कार्यक्रमात कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांचं मोठं विधान. जयंत पाटील नेहमी माझ्या संपर्कात असतात, त्यांच्या पक्षात ते आनंदी नाहीत. कालांतराने बघू काय होतं, गिरीश महाजनांचं सूचक विधान. दोन्ही ठाकरेंची युती होणं गरजेचं. सामनाच्या रोखठोकमधून युतीवर भाष्य, तर सत्ताधारी युती घडू नये म्हणून प्रयत्न करतील म्हणत लगावला टोला. विरारमध्ये परप्रांतीय रिक्षा चालकाला मनसे आणि शिवसैनिकांनी घडवली अद्दल. मराठी भाषेचा अपमान करणाऱ्याला चोप देत शिकवला धडा. कबड्डी संघटनेत काहींनी चुकीचा मार्ग अवलंबला. आता कबड्डीत पुन्हा लक्ष घालावं लागेल. शरद पवारांच्या सूचक वक्तव्याने कबड्डी संघटनेतील काकापुतळ्यांमध्ये सामन्याच्या चर्चांना उधाण. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड. राष्ट्रपती कोट्यातून निकमांना राज्यसभेवर संधी. निकम यांनी मानले राष्ट्रपतींचे आभार. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाडांवरती शाईफेक. अक्कलकोटमध्ये शिवधर्म फाउंडेशन शिवभक्तांकडून शाईफेक. संघटनेच्या नावामध्ये संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप. पुण्यात कोयता गँगचा धुडगूस सुरूच. सिगारेट न दिल्याच्या रागातून कोयते घेऊन दुकानांवर हल्ला. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. आणि बीडच्या माजलगाव तालुक्यातील निपाणी टाकळी गावातील उपसरपंच लक्ष्मण चव्हाण याला मारहाण. जखमी उपसरपंचावर रुग्णालयात उपचार सुरू.